फिजिक्सचा थर्ड लेक्चर म्हणजे थर्ड पार्ट. ध्वनी साऊंड म्हणजेच काय, वस्तूच्या कंपनामुळे ध्वनी निर्माण होते. त्याचंच कंपन म्हणजे व्हायब्रेशनमुळे ध्वनी जी निर्माण होते त्याला म्हणतात साऊंड. ध्वनीमुळे यांत्रिक कार्य होऊ शकते. तसेच ध्वनीचे रूपांतर ऊर्जेत अन्य प्रकारात होऊ शकते, म्हणजे हीट वगैरे असं वेगवेगळ्या ह्याच्यात कन्वर्ट करू शकतो आपण. तर म्हणून त्याला ध्वनी हे ऊर्जेचे रूप म्हणले जाते. आता ध्वनीच्या प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता असते. आता निर्वात पोकळी म्हणजे ध्वनीचे प्रसारण होत नाही किंवा ध्वनी ऐकू येत नाही. आता डोंगरावर गेलो तर इथं थांबून ओरडलं. हे डोंगर आहे इथं, तर डोंगरावर थांबून नवीन डोंगर हे डोंगर आहे. इथं थांबून ओरडलं तर आपल्या नावाचा आवाज असा इको तयार होते आणि आपल्याला 2-3 वेळा परत ऐकू येते. त्याला म्हणतात ध्वनी. ही बाहेर हवा म्हणजे मोकळ्या हवेत किंवा मोकळ्या जागेत ह्याचे प्रसारण होऊ शकते, फक्त पोकळीमध्ये होऊ शकत नाही. आता ध्वनीचे प्रसार स्थायू, द्रव, वायू अशा 3ही माध्यमातून होते. ध्वनी हे प्रसारण तरंगाचे रूप आहे. आता तरंगाचे प्रकार 2 प्रामुख्याचे खालील प्रकार पडतात. एक अवतरण म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्ह. आता पहिलं बघायचं ट्रान्सव्हर्स वेव्ह. या तरंगामध्ये मध्यमातील कण स्वतःच्या मध्यमाभोवती कंपन करते. हे मध्यमातलं कण स्वतःच्या भोवती कंपन करते म्हणजेच कंपन निर्माण करते व तरंगाच्या प्रसारणाच्या दिशेला लंब किंवा काटकोन असतात. म्हणजेच काय, राईट अँगल किंवा लंब किंवा काटकोन असतात. अशा अवतरणाला म्हणतात ट्रान्सव्हर्स वेव्ह. आता अवतरण समकेंद्री वर्तुळाच्या स्वरूपात पुढे पसरत जाते, वाढत जाते. कोरोना जसं वाढत गेला पटपट तसंच. उदाहरणे: पाण्यात खडक टाकला असता समकेंद्री वर्तुळाचे रूप लाटा पुढे पसरत जातात. आता ताणलेला दोरा वर खाली झटकल्यास उभ्या पातळीत पुढे सरकणारे तरंग दिसतात. आता हे तरंग शिखरे म्हणजेच क्रेस्ट आणि दरीच्या ट्रॉफ रूपात पुढे सरकतात. आता नंतर काय, अनुतरंग म्हणजेच लॉंगिट्युनल वेव्ह. पहिलं ट्रान्सव्हर्स होतं, आता हे सेकंड टाईपचे लॉंगिट्युनल. या तरंगात मध्यमातील कणाची हालचाल तरंगाच्या प्रसारणाच्या दिशेशी समांतर असते. संपीडने म्हणजेच काय आणि विरलने यांच्या स्वरूपात अनुतरंग समांतर दिशेत आंदोलित होतात. आता टीप म्हणजे काय, ध्वनी तरंग हे केवळ अनुतरंग आहेत. हे केवळ अनुतरंगच आहे, कारण या तरंगातील संपीडने हे विरलेले तरंग प्रसाराच्या दिशेशी समांतर असतात म्हणजेच पॅरलल. आता हे म्हणजे ध्वनीचे प्रसारण अनुतरंगाच्या स्वरूपात होते. प्रकाश लहरी, क्ष-किरण, रेडिओ लहरी, सूक्ष्म तरंग, दूरचित्रवाणी सिग्नल, मोबाईल संदेश या सर्व विद्युत चुंबकीय लहरी असून ते अवतरण आहेत. आता तरंगाचे वैशिष्ट्य. आयाम म्हणजेच एका माध्यमातून तरंग प्रसारित होताना माध्यमातील कणाच्या झालेल्या कमाल महत्तम विस्थापन किंवा कमाल विक्षोभ म्हणजेच तरंगाचा आयाम होय. आता वारंवारिता म्हणजेच फ्रिक्वेन्सी. तरंगामधील एका सेकंदात निर्माण झालेल्या तरंगाची संख्या म्हणजेच तरंगाची वारंवारिता. आता तरंगाचा कालखंड म्हणजेच तरंगाच्या वारंवारिते व्यस्तांकाइतका असतो. तरंगाची लांबी लॅम्बडा. या 2 सलग तरंगाच्या सारख्या बिंदूंमधील शिखर किंवा दरी अंतर म्हणजेच तरंगाची लांबी. वेव्हज अंतर डिस्टन्स. आता तरंगाची लांबी लॅम्बडा या चिन्हाने दर्शवते, म्हणजेच लॅम्बडा = ध्वनीचा वेग म्हणजे स्पीड पाय
टाईम म्हटलं तरी चालतंय. टाईम किंवा वारंवारिता रिपीट्स की रिपीट्स इज इक्वल टू कंपनसारखे व्हायब्रेशन बाय टाईम. म्हणजेच आपल्याला असा फॉर्म्युला भेटते लॅम्बडा इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम बाय कंपन व्हायब्रेशन, कंपन संख्या. लॅम्बडा इज इक्वल टू ST/V. आता आयाम अपरिवर्तन म्हणजेच ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन AM म्हणजेच रेडिओ लहरीमधील माहिती वाहून नेणाऱ्या तरंगाच्या वाहक तरंग आयामचे परिवर्तन करून माहिती प्रक्षेपित केल्यास त्यास आयाम अपरिवर्तन म्हणतात. वारंवारिताचे अपवर्तन फ्रिक्वेन्सी मॉडेल अपरिवर्तन, आयाम अपरिवर्तन म्हणजेच काय ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, आणि हे वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. आता वाहक तरंगाच्या वारंवारितेचे अपवर्तनाचे करून माहिती प्रक्षेपित केली जाते तेव्हा त्यास वारंवारिताचे म्हणजेच फ्रिक्वेन्सी मॉडेल म्हटलं जातं. आता ह्याचं एक काय असते, हर्ट्झ असते. आता ध्वनीचा वेग म्हणजेच काय, कक्ष तापमानात ध्वनीच्या हवेतील वेग हे 340 मीटर पर सेकंद म्हणजे 340 मीटरमध्ये एका सेकंदात पोचते. आता कोरड्या हवेतील 0 डिग्री सेल्सिअस तापमानात ध्वनीचा वेग 332, कोरड्या हवा असली तर 332 मीटर पर सेकंद असते, आणि जरा दमट वगैरे वातावरण असलं तर 340. आता प्रत्येक द्रव्यातील मध्यमात ध्वनीचा वेग वेगवेगळा असतो. आता ध्वनी विस्तार पण ह्याची रेंज एवढीच असणार, 340-32 अशीच असणार. आता ध्वनी विस्तार, ध्वनी प्रसारचा विस्तार माध्यमाच्या घनतेच्या समप्रमाणात असतो. त्यानुसारच हवेपेक्षा पाण्याच्या द्रवात व द्रवापेक्षा हवेपेक्षा पाणी म्हणजे एअरपेक्षा लिक्विड आणि लिक्विडपेक्षा सॉलिड चा वेग सर्वाधिक असतो. आता स्थायू माध्यमात काचेमध्ये ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो. द्रव माध्यमात समुद्राच्या पाण्यात ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो. स्थायू सॉलिड, हे सॉलिड, लिक्विड, एअर, गॅस म्हणजे चला. वायू माध्यमातील हायड्रोजन वायूमधील ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो हायड्रोजनचा. इथं समुद्र, इथं काचेचा. निर्वात पोकळी ध्वनीचा प्रसार होत नाही. स्थायू पदार्थात ध्वनीचे वेग निकेलचं 6040 मीटर पर सेकंद असते, स्टीलचं 5960 मीटर पर सेकंद असते, लोहाचं तेवढंच आहे, फक्त 10 कमी. ॲल्युमिनियमचं 5420 आहे, काचाचा 3980 आहे. आता द्रव पदार्थातील ध्वनीचा वेग समुद्राचे पाणी किती असते, 1531, शुद्ध पाणी 1498, 1498. इथेनॉलचं काय 1207 मीटर पर सेकंद, आणि मिथेनॉलचं काय 1103. आता वायूमध्ये काय, पहिले हायड्रोजन 1284, हेलियम 965, ऑक्सिजन 316, SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईड ते 213 मीटर पर सेकंद. हवेमधील ध्वनीचा वेग 346 मीटर पर सेकंद. ध्वनीचा प्रचार, आपले ध्वनीचे प्रकार व त्याची वारंवारिता. श्रव्य ध्वनी म्हणजेच ऑडिओबल साऊंड, श्रव्यातीत ध्वनी म्हणजे अल्ट्रासाऊंड, आणि अश्रव्य ध्वनी म्हणजे इन्फ्रासाऊंड. आता ऑडिओबल साऊंड किती असते, 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज असते, आणि अल्ट्रासाऊंड काय 20,000 हर्ट्जपेक्षा जास्त असते. आणि म्हणजेच काय, आधी इन्फ्रा असते, इन्फ्रा, नंतर काय ते ऑडिओबल, आणि नंतर काय ते अल्ट्रा प्रोवर्जन असते ना, म्हणजेच हे 20,000पेक्षा जास्त. हे किती 20 हर्ट्ज ते 20,000, आणि हे किती 20 हर्ट्जपेक्षा कमी. मनुष्य ऐकू शकणारा म्हणजेच 20 हर्ट्ज ते ऑडिओबल साऊंड असते. वटवाघूळ, मांजर, कुत्रं वगैरे ऐकणारं कोणतं असते, 20 हर्ट्जपेक्षा जास्त. मनुष्य ऐकू शकत नाही, 20 हर्ट्जपेक्षा कमी. व श्राव्यातील ध्वनी म्हणजे दोलकाचा कंपन ध्वनी, भूकंप होण्याआधी पृष्ठभागाच्या कंपनामुळे निर्माण झालेला ध्वनी म्हणजेच व्हायब्रेशनमुळे झालेला निर्माण ध्वनी. आता श्रव्यातील स्वनातीत ध्वनी वटवाघूळ, मांजर, कुत्रा,
डॉल्फिन, उंदीर, प्राणी शव्यातील ध्वनी ऐकू शकते. म्हणजेच हा ध्वनी निर्माणही करू शकतात. ते म्हणजे वेल, मासा, हत्ती, गेंडा हे प्राणी देखील श्रव्यातील ध्वनी काढतात. म्हणजेच काय, 5 वर्षाखालील बालके व काही कीटक 25,000 हर्ट्झपर्यंत ध्वनी ऐकू शकतात. वटवाघळांना अंधारात दिसत नाही. ते तोंडाने श्रव्यातील ध्वनी काढतात. तो समोर जाऊन अडथळ्यावर आपटून त्याला परावर्तित ध्वनी वटवाघळ ऐकतात व रस्ता बदलतात. इटलीचे संशोधक स्पाइनझाईंनी ह्या वटवाघळामधील याचा ज्ञानाचा शोध लावला होता. थोडक्यात वटवाघळ म्हणजे सोनार तंत्राचा वापर करतात. आता ध्वनी परावर्तन म्हणजेच काय, अपवादी ध्वनी सपाट पृष्ठावर आपला मार्ग बदलून ते माध्यमात परत जाण्याच्या गुणधर्मास ध्वनीचे परावर्तन, वापस रिटर्न जाणारं म्हणजेच परावर्तन. आता प्रकाश परावर्तनचे नियम. ध्वनी परावर्तनही लागू पडतात. ध्वनी वेगावर परिणाम करणारे घटक आहे. म्हणजेच ते स्पीडवर परिणाम करणारा घटक एक. आता मध्यमाची घनता. म्हणजे मध्यमाची घनता जितकी जास्त तितका ध्वनीचा वेग जास्त. घनता जास्त तेवढी स्पीड जास्त. ध्वनी वेग मध्यमाच्या घनतेचे वर्तुळाच्या व्यस्त प्रमाणात बदलते. म्हणजेच घनता चौपट झाल्यास गती अर्धी होते. तर मध्यमाच्या रेणुभार. ध्वनीचा वेग मध्यमाच्या रेणुभाराच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो. तापमान. ध्वनीचा वेग मध्यमाच्या तापमानाच्या वर्तुळाच्या समानुपाती असते. तापमान चौपट झाल्यास ध्वनीचा गती दुप्पट होते. टेम्परेचर जर 4 झालं तर स्पीड दुप्पट होते. टेम्परेचर 4 झाल्यास स्पीड दुप्पट होते. आणि इथं काय, घनता व्हॉल्यूम 4V झालं तर गती अर्धी होते. म्हणजेच स्पीड बाय 2. आता वाऱ्याची दिशा. ध्वनी तरंगाच्या दिशेने वारा वाहत असल्यास ध्वनीचा वेग वाढतोच. हवेतील आर्द्रता. ध्वनीवर परिणाम. हवेची आर्द्रता वाढल्यास ध्वनीचा वेग वाढतो. कोरड्या हवेपेक्षा दमट हवेत ध्वनीचा वेग अधिक असतो. रात्री हवेत आर्द्रता अधिक असते, त्यामुळे ध्वनीचा वेग जास्त असतो व दाट धुके असलेल्या रात्री आगगाडी, इंजिन शिट्टी, कारखान्याचे भोंगे लांबावर ऐकू येतात. ध्वनी तीव्रतेचे एकक काय असते? डेसिबल. आता अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी सन्मानार्थ ध्वनी पातळी डेसिबल या एककात मोजतात आणि ध्वनी तीव्रता 10 पटीने 10 टाइम्स तेव्हा ध्वनी पातळी 10 dB ने वाढते. आता श्वास 10 dB असते. आता दोघांमधील सामान्य संवाद 60 dB, कारखाने 80 dB, 10 ते 50 मीटर अंतरावरतील कुजबूज 30 dB, व्यस्त वाहतूक 70 dB, जेट इंजिन 130 dB. 20 dB पासून कानतळ्या बसण्यास सुरुवात होते. 120. 20 नाही, ते 120 आहे सगळ्यात जास्त. आता प्रतिध्वनी म्हणजे इको. आपल्याला जर रिपीट साऊंड आवाज येणार, डोंगरावर जाऊन ओरडलं तर आपलंच नाव 2-3दा ऐकू येते, ते म्हणजे इको. आता एखाद्या ध्वनीचा मनुष्याच्या कानावर झालेला परिणाम मेंदूत केवळ 1/10 सेकंद असतो. म्हणजेच 0.1 सेकंद टिकते आणि 0.1 सेकंदाच्या आत 2 ध्वनी कानावर पडले स्वतंत्रपणे ओळखू येत नाही. म्हणजेच मूळ ध्वनीच्या परावर्तनानंतर त्याचा प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी त्या दोन्हीमधील किमान कमीत कमी कालावधी 0.1 सेकंद इतका असला पाहिजे. कमीत कमी 0.1 सेकंद असला पाहिजे. 22 डिग्री तापमानाला ध्वनीचा हवेतील वेगाचा 344 मीटर पर सेकंद असल्याने तो 0.1 सेकंदात 34 मीटर पुढे जातो. म्हणून सुस्पष्टपणे ध्वनी ऐकू येण्यासाठी
ध्वनी स्त्रोत किंवा परावर्तक पृष्ठावर भाग यामधील किमान अंतर कमीत कमी अंतर 17.2 मीटर असावं लागते, तरच ध्वनी ऐकू येते, नाहीतर ऐकू येणार नाही. आता एका पर्यटक डोंगरापासून 600 मीटर अंतरावर निर्माण केलेले ध्वनीप्रती ऐकू येण्यासाठी किती कालावधी लागेल? म्हणजेच काय, हे 660 हे सेकंद आणि कमीत कमी किती 17.2 मीटर, म्हणजे ह्याच्याने डिवाईड करायचं, 3.95 सेकंद वेळ लागेल. श्रव्यातील ध्वनीचे अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्ज म्हणजेच आता त्याचे उपयोग बघायचे आहेत. वैद्यकीय क्षेत्रात उपयोग म्हणजेच काय, रोग निदानासाठी श्रव्यातील ध्वनी लहरीचा उपयोग केला जातोच. म्हणजे शरीराअंतर्गत अवयवाच्या प्रतिमा मिळवण्यासाठी सध्या किरणाचा म्हणजेच एक्स-रे श्रव्यातील ध्वनी लहरीचा वापर केला जातो. आता गर्भाशयातील दोष, हृदयाच्या झडपाची हालचाल, अब्रूत ट्यूमर वगैरे इत्यादी स्थानाची श्रव्यातील ध्वनी लहरीच्या साहाय्याने समजते. अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी हे तंत्र श्रव्यातील ध्वनीवर अवलंबून आहे. हृदयाचे ठोके मोजणारे इकोकार्डिओग्राफी असते, जे की हार्टबीट काउंट करते, श्रव्यातील ध्वनीवर अवलंबून असते. आता औद्योगिक क्षेत्रात श्रव्यातील ध्वनी उपयोग म्हणजेच काही यंत्रणांची स्वच्छता करण्यासाठी, धातूमधील तडे भेगा शोधण्यासाठी व श्रव्यातील ध्वनीचा वापर होतो. प्लास्टिकचे तुकडे एकत्र जोडण्यासाठी श्रव्यातील ध्वनीचा वापर होतो. याशिवाय दूध दीर्घकाळ टिकवण्यासाठी श्रव्यातील ध्वनीच्या साहाय्याने त्यातील जीवाणू मारून टाकले जातात. समुद्राच्या जहाजावर संपर्क साधण्यासाठी रेडिओ लहरीचे यूज केले जातात. श्रव्याचा वापर केला जातो म्हणजेच अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्ज. आता मोनार तंत्र म्हणजे सोनार साऊंड नॅव्हिगेशन. सोनार म्हणजेच काय, साऊंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग. सोनारचा कार्य श्रव्यातील ध्वनीची प्रतिध्वनी या तत्वावर आहे. प्रतिध्वनी. सोनार समुद्रातील खोली, पाण्याखाली वस्तू, अंतर, दिशा व वेग मोजले जाते. दिशा, डायरेक्शन, डिस्टन्स, टाइम, आपलं स्पीड, हे सगळं मोजले जातं. सोनारमधील प्रक्षेपकावरून पाण्यातील श्रव्यातील ध्वनी तरंग प्रसारित केले जातात. म्हणजे समुद्रातील तळातील वस्तूवर आपटून हे ध्वनी तरंग म्हणजे आपटते आणि त्याच्यातून किती साऊंड वेव्स किंवा लहरी तयार होत आहेत हे बघतात. आणि ते जहाजावरील ग्राहकाकडे पोहोचतात आणि ग्राहकामध्ये श्रव्यातील ध्वनी लहरीचे रूपांतर विद्युत लहरीत केले जाते. आणि सोनारद्वारे पाण्यात बुडलेली जहाज, पाणबुड्या, हिमनग, पाण्यातील दऱ्या किंवा इत्यादीचा शोध घेतला जातो. आता पहिल्या महायुद्धात शत्रू राष्ट्राच्या पाणबुड्या शोधण्यासाठी सोनारचा वापर केला जात होता. सोनार तंत्र हवेत ते देखील वापरता येतात. आता ध्वनी विशालक. या उपकरणात ध्वनी लहरीचा गुणित परावर्तनामुळे होणारा प्रसारण विशेष दिशेने ध्वनी स्पष्ट ऐकू येते, त्यामुळे क्लिअर ऐकू येते. सभागृहातील व्यासपीठामागे असलेल्या अंतर्वक्र परावर्तनामुळे वक्त्याचे भाषण सभागृहात स्पष्ट ऐकू येते. मागे जे अंतर्वक्र परावर्तन करतात ना, त्यामुळे ते स्पष्ट ऐकू येत असते. ध्वनी प्रदूषण कुरव. सामान्यतः 85 डेसिबलपेक्षा जास्त तीव्रतेचे ध्वनी मनुष्य सहन होत नाही. या मर्यादापेक्षा जास्त क्षमतेचे ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरते. आता त्याचे काही नियम व नियंत्रण आहेत 2000च्या नुसार. आता मध्ये काय, औद्योगिकचं किती असते दिवसा, हे आहे आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये. औद्योगिकचं 75 असते, रात्री 5 कमी, -5, डे -5 करायचं. आता निवासी म्हणजे रेसिडेन्शियलचं -10, 55 -10. वाणिज्याचं काय 65 -10. शांतताचं काय 50 -10. सगळीकडे -10च केले जवळ, म्हणजे इथं 65 बी धरलं तरी चालतंय. -10, 10च मायनस करायचं सगळ्याला. आता निनाद रिव्हायब्रेशन म्हणजेच काय, सार्वजनिक सभागृह निकृष्ट ध्वनी ऐकू येण्याचे कारण म्हणजे निनाद असते. आणि सभागृहाचा छत व भिंतीवरून ध्वनी तरंगे वारंवार परावर्तन होऊन ध्वनी तरंगे एकत्र येतात व सतत जाणवले असा ध्वनी तयार होतो.
या ध्वनी सातत्याने निनाद म्हणतात. आता निनाद ऐकू येताना एकाच ध्वनी तरंगाच्या लगतच्या अवतरणातील कालावधी कमी होतोय, त्याचाच कालावधी कमी होतोय व परावर्तित ध्वनी परस्परांमध्ये मिसळून वाढीव महत्तेचा इंटेन्सिटी अस्पष्ट निनाद ऐकू येते. ध्वनी वरचे संकीर्ण. आता काही करंट अफेअर्स. आवर्त गती. जेव्हा ठराविक वेळाने एखाद्या गतीची पुनरावृत्ती रिपिटेशन्स होते तेव्हा अशा गतीस आवर्त गती म्हणतात. सरळ आवर्त गती म्हणजे दोलकाचे विस्थापन मध्यस्थित दोन्ही बाजू सारखेच असतात, म्हणजे सेम असते दोन्ही साईडला बी. त्याच गतीस समित गती किंवा सरळ आवर्त गती म्हणतात. आता शिखरे म्हणजेच काय, डोंगर, क्रेस्ट, आणि दरी म्हणजे ट्रफ अवतरंगाची वैशिष्ट्ये आहेत. आता संपीडने म्हणजे व विरळ ही अणुतरंगाची वैशिष्ट्ये आहेत. अणुतरंगातील संपीडनात मध्यमातील कण जवळ आल्याने मध्यमाची घनता वाढते, म्हणजे त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज होते, आणि विरळनात कण एकमेकापासून सरकल्यास त्याची घनता कमी होते, म्हणजेच विरळ होणे म्हणजेच कमी होणे, घनता व्हॉल्यूम कमी होणे. ध्वनीचा प्रसार अणुतरंगाच्या स्वरूपात होतो व ध्वनी तरंग हे यांत्रिक तरंग असतात, आणि समुद्रातील लाटा, भूकंप तरंग हे अवतरण व अनुतरण हे यांचे मिश्रण आहे, त्या दोन्हीचं मिश्रण आहे. आता सभागृहातील अंतर्वक्र परावर्ताच्या साहाय्याने वक्त्याचे भाषण व्यवस्थित ऐकू येते व स्टेथोस्कोपद्वारा रुग्णाच्या हृदयाचे ठोके अणुतरंगद्वारे डॉक्टर ऐकू येते. आता समुद्रातील पाण्याच्या लाटा, भूकंप तरंग हे अवतरण व अनुतरण याचे मिश्रण आहे. ऊर्जा म्हणजेच एनर्जी. आता ऊर्जेचे स्रोत काय? ऊर्जाचे दोन प्रकारचे वर्गीकरण केलेले आहे. नवीकरणीय अयोग्य ऊर्जा स्रोत आणि एक नवीकरणीय योग्य स्रोत, दोन आहेत. आता ही ऊर्जा स्रोत एकदा वापरल्यानंतर नष्ट होते, वन टाइम यूज ओनली. नवीकरण अयोग्य म्हणजेच अयोग्य म्हणजे वन टाइम यूज. योग्य म्हणजे काय, रिपिटेशन्स, कितीदा यूज करू शकतो. आता एव्हरेस्ट सेल आहे, त्याची इलेक्ट्रिसिटी म्हणजे त्याचे जे आहे ना ते एकदाच यूज करू शकतो आपण, ते खराब झाल्याने टाकून द्यायचं. पुनर्वापरासाठी उपलब्ध होऊ शकत नाही. उदाहरणार्थ लाकूड, कोळसा, दगडी कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू ऊर्जेचे नवीकरणीय स्रोत आहेत. आता नवीकरण योग्य स्रोत म्हणजे काय, स्रोत ज्याच्या त्यांच्या अंगभूत क्षमतेपेक्षा नवीकरण होते, हे चक्रीय क्रमाने त्याचे व पुनरुत्पादन होऊ शकते, म्हणजेच पवन ऊर्जा, समुद्र लाटापासून मिळणारी ऊर्जा, भूऔष्णिक ऊर्जा, सौर ऊर्जा, जैव वस्तुमान ऊर्जा ऊर्जेचे नवीकरणीय योग्य स्रोत आहेत. आता पवन ऊर्जा म्हणजेच काय, पवनचक्कीच्या साहाय्याने वाऱ्यापासून वीज निर्माण केली जाते, तिलाच पवन ऊर्जा म्हणतात. समुद्र लाटापासून ऊर्जा म्हणजेच टायडल एनर्जी. पृथ्वी व चंद्र यांच्यातील गुरुत्वाकर्षणामुळे समुद्रात लाटा निर्माण होतात व या लाटापासून मिळणाऱ्या ऊर्जेची भरती ओहोटीची ऊर्जा म्हणतात. याच लाटेपासून वीज निर्माण करता येते. फ्रान्समध्ये 1966 साली जगातील पहिली टायडल एनर्जी केंद्र स्थापन केलेली आहे. आता भूऔष्णिक ऊर्जा म्हणजेच काय, जिओथर्मल एनर्जी. ही काय, पृथ्वीच्या अंतरंगाच्या गाभ्या प्रचंड उष्णतेमुळे खडक वितळून म्हणजेच मॅग्मा तयार होते, आणि मॅग्माच्या परिसरातच स्पॉट हे भूऔष्णिक ऊर्जेचे स्रोत असतात. आता स्पॉट्सशी भूगत पाण्याचा संपर्क असल्यास उष्णतेमुळे प्रचंड वाफ तयार होते. ही वाफ निष्कर्षणाद्वारे पृथ्वीवर आणून त्यापासून विद्युत ऊर्जा तयार केली जाते. हिमाचल प्रदेशाची मणीकरण जी कुल येथे भूऔष्णिक केंद्र कार्यरत आहे. सौर ऊर्जा. सूर्यापासून निर्माण होणाऱ्या ऊर्जेस सौर ऊर्जा असे म्हणतात. आता ते केंद्रीय समीकरण न्यूक्लिअर फ्युजन प्रक्रियेद्वारे सूर्यापासून प्रचंड ऊर्जा निर्माण होते, या क्रियेस केंद्रीय एकीकरण असे म्हणतात. आता स्कॉटलंड देशात सौर ऊर्जा व पवन ऊर्जा यांची कार्यान्वित जगातील पहिली बस स्टेशन. आता केंद्रीय समीकरण प्रक्रियेत 4 हायड्रोजन केंद्रापासून हेलियमचे एक केंद्रक तयार होते.
आणि दर सेकंदास हेलियम केंद्रक निर्मितीचा वेग प्रचंड असतो. यावेळी हेलियमची कमी होणाऱ्या वस्तुमानाचा ऊर्जेत रूपांतर होते. म्हणूनच सूर्यामध्ये सातत्याने उष्णता व प्रकाश निर्मिती होते. व सौर ऊर्जा ही विद्युत ऊर्जेची चुंबकीय प्रारणाच्या स्वरूपात असते. सौर ऊर्जा हा ऊर्जेचा प्रदूषण वाढणार नाही आणि कधी न संपणारा अक्षय असा स्रोत आहे. आता ऊर्जेचा क्षण स्रोत म्हणजेच उष्णकटिबंधीय प्रदेशात देखील प्रति चौरस मीटर क्षेत्रावर मिळणारी सौर ऊर्जा असते. 1000 जूल पेक्षाही कमी असते. सौर ऊर्जेचा वापर तंत्रज्ञान अतिशय खर्चिक आहे. आता दिवस रात्र, ऋतू, ढगाळ वातावरण, वादळी हवा, सौर ऊर्जा निर्मितीवर परिणाम होतो. महत्त्वाची सौर ऊर्जा उपकरणे: सौर कुकर, सोलार कुकर. प्लास्टिक किंवा तंतूचा यासारख्या रोधकापासून सौर कुकर बनवतात. सौर कुकरच्या आतील बाजूस असलेल्या काळ्या पृष्ठभागावर प्रारणाचे सुमारे 98% इतके शोषण करतो व सौर कुकरवरील सपाट आरशावरून सूर्याचे किरण परावर्तित होऊन अंतर्भागात जातात व उष्णता निर्माण होते. सौर जलतापक म्हणजेच वॉटर हीटर. सोलार वॉटर हीटर काय? सौर जलतापक सपाट पृष्ठीय संकलकामध्ये काळा रंग दिलेल्या तांब्याच्या वेठोळ्या नळ्या असतात. त्या नळ्यात काळ्या रंगामुळे प्रारणे शोषून घेतात व उष्णता निर्माण होऊन पाणी तापते. आता सौर घट म्हणजेच काय? सौर घटात सौर ऊर्जेचे विद्युत ऊर्जेचे रूपांतर केले जाते. सौर घटास प्रकाश विद्युत घट, फोटोव्होल्टाइक सेल असेही म्हणतात. सौर घट सिलिकॉन धातूपासून बनवतात कारण सिलिकॉन अमर्याद प्रमाणावर उपलब्ध असून पर्यावरणास घातक नाही. सौर घटकाचे उपयोग: कृत्रिम उपग्रह, दूरचित्रवाणीचे बिनतारी प्रक्षेपण, कॅल्क्युलेटर्स, रेल्वेचे सिग्नल्स अशा ठिकाणी सौर घटाचा वापर केला जातो. अणुकेंद्रीय ऊर्जा: केंद्रीय विखंडन व केंद्रीय समीलन प्रक्रियेद्वारे ऊर्जा निर्मिती होते. आता युरेनियम व थोरियम या किरणोत्सारी मूलद्रव्याच्या केंद्रीय विखंडनाने अणुकेंद्रीय ऊर्जा निर्माण होते. युरेनियम थोरियम किरणोत्सारी मूलद्रव्याच्या केंद्रीय विखंडनाने अणुकेंद्रीय ऊर्जा निर्माण होते. आता केंद्रीय विखंडन म्हणजेच काय? न्यूक्लिअर फ्युजन म्हणजेच ऊर्जा निर्मिती. युरेनियमचा 235 आहे आणि स्थानांकिकावर मंदगती न्यूट्रॉनचा मारा केला असतो व विखंडन होते. यामध्ये न्यूट्रॉन व प्रचंड उष्णता निर्माण होते. या तत्त्वावर नियंत्रित शृंखला अभिक्रियेचे कार्य चालते व नियंत्रित शृंखला अभिक्रियेच्या तत्त्वावर ज्वलन क्रियाधानीचे बर्न रिॲक्टर कार्य चालते. त्यापासून विद्युत निर्मिती करता येते. युरेनियमच्या एका केंद्राच्या विखंडन प्रक्रियेतून सुमारे 200 मेगावॅट इतकी ऊर्जा उत्पन्न होते. आता जलद प्रजनक क्रियाधानी फास्ट ब्रीडर रिॲक्टर म्हणजेच रिॲक्टरमध्ये U-38 वर न्यूट्रॉनचा भीड मार करून प्लुटोनियम Pu-239 तयार केला जाते. या विखंडन प्रक्रियेची निर्माण होणारी प्रचंड ऊर्जा म्हणजे विद्युत निर्मितीसाठी वापरली जाणारी ऊर्जा आहे. आता केंद्रीय समीलन म्हणजेच काय? न्यूक्लिअर फ्युजन म्हणजेच पद्धतीद्वारे ऊर्जा निर्मिती. याचा अणुक्रमांक किती आहे? 20 हून कमी असल्यास ते 2 हलक्या मूलद्रव्याच्या केंद्राचे मिलन होऊन वजनदार अणु वस्तुमानाचे मूलद्रव्याचे केंद्र तयार होण्यासाठी क्रिया करते. त्यालाच केंद्रीय समीलन म्हणते. आता यावेळी काय होते? उत्पादनाच्या वस्तुमानात येणारे तूट म्हणजेच हे ऊर्जाच्या रूपात मुक्त होते. आता आइन्स्टाईन हे आपले E = mc² समीकरणामध्ये
केंद्रीय ऊर्जा प्रचंड असल्याचे स्पष्ट केले आहे. ई म्हणजे ऊर्जा अर्गमध्ये असते आणि एम म्हणजे मास ग्रॅममध्ये असते. आता सी म्हणजे प्रकाशाचा वेग 3 × 10⁸ मीटर/सेकंद मध्ये असते. त्यानुसार 1 ग्राम वस्तुमानाचं ऊर्जा 9.9 × 10⁻22 अर्ग 1 ग्रामनुसार तेवढं असते. सूर्यापासून निर्माण होणारे प्रारण म्हणजे स्वरूपातील उष्णा हे ऊर्जा केंद्रीय संमिलनाद्वारे तयार होते. सूर्यापासून निर्माण होणारा प्रारण स्वरूपातील ऊर्जा आहे. ऊर्जा केंद्रीय संमिलनाद्वारे तयार होतेच. आता समुद्र पाण्यात आढळणारं ड्यूटेरॉन ही संमिलन प्रक्रिया हा देखील ऊर्जेचा एक स्रोत आहे. केंद्रीय संमिलन प्रक्रिया नियंत्रित करून फ्युजन रिॲक्टर एकत्रित क्रियेद्वारे ऊर्जा स्रोत तयार केले जाते. आता जैव वस्तुमान म्हणजे बायोमास. बायोमास म्हणजे काय खत वगैरे टाकून बायोगॅस तयार केले जातात. आता त्याची प्रोसेस मी सांगेल. जैववायू बायोगॅस. बायोगॅस म्हणजे समयंत्रात प्रामुख्याने शेण, स्लरी व अन्य प्राण्याजन्य वनस्पतीजन्य टाकाऊ पदार्थापासून बायोगॅस तयार करतात. बायोगॅस प्लांट करण्यासाठी इथं एक टँक करते. तिकडं आउटलेट, इकडं इनलेट किंवा इकडं आउटलेट, इकडं इनलेट. जर समजा इथं इनलेट असेल तर इथून वायर गॅसला पोचवलं जाते, स्वयंपाकाच्या गॅसला. इथून टाकायचं आपल्याला जे टाकाऊ पदार्थ आहे ना ते इथून टाकायचं. आता बायोगॅस प्रामुख्याने मिथेन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड यापासून बनते. आता बायोगॅस म्हणजेच काय, त्याच्यामध्ये 80% मिथेनचं प्रमाण असते आणि स्वयंपाकघरात बायोगॅस इंधन म्हणून वापर करतात. आणि मिथेन हे धूर न करता जळते म्हणून ते आदर्श इंधन आहे. आता बायोडिझेल्स म्हणजे काय, जस्ट्रोफा कर्कस, वन एरंड म्हणजेच कारंजा, नाग, चंपा, सोयाबीन, मका इत्यादी वनस्पतीच्या बियापासून बायोडिझेल निर्माण केले जाते. बायोडिझेल 10% अंगभूत ऑक्सिजन असल्याने त्याचे पूर्ण ज्वलन होते. जिथं ऑक्सिजन आहे त्याचं ज्वलन होणारच. आता कृत्रिम उपग्रह या भ्रमण कक्षा म्हणजेच उच्च कक्षा पृष्ठभागापासून 35,780 किमी उंचीवर आहे. येथे भूस्थिर म्हणजेच उपग्रह फिरतात आणि त्या उंचीवर उपग्रहांना पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास 24 तास लागतात, म्हणजेच 1 दिवस, 1 डे. आता उपयोग हवामानशास्त्रात दूरध्वनी, दूरदर्शन, आकाशवाणी हे संदेशवाहन उच्च कक्षेतील भूस्थिर उपग्रह आयुक्त या कक्षामधील दिशादर्शक उपग्रह 2 ते 24 तास पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करतात. आणि निम्न कक्षा म्हणजे काय, पहिल्या कक्षा उच्च कक्षामध्ये 24 तास, मध्यम मध्ये 2000 ते 35,000 पर्यंत जाणार आणि त्याचे 24 तास 2 ते 24 तास असणार. आणि ह्याचं खालच्याचं 180 ते 2000 किमी उंचीवर राहणार ग्राउंड सरफेस पासून. आणि याचं 90 मिनिट पृथ्वीची प्रदक्षिणा घालणार. लय फास्ट आहे 90 मिनिटात. निम्न कक्षा लय स्पीडनं करते प्रदक्षिणा. हवामान उपग्रह हबल दुर्बीण आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक कक्षेमध्ये परिभ्रमण करतात. आता उपग्रह प्रक्षेपण म्हणजे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. प्रक्षेपकामार्फत ग्रह व त्यांच्या निर्धारित कक्षामध्ये स्थापित केले जातात. उपग्रह प्रक्षेपकाचे कार्य न्यूटनच्या गतीविषयक 3ऱ्या नियमावर आधारित आहे. न्यूटन्स थर्ड लॉ, एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजेच जेवढं केलं त्याच्यावर अपोजिट रिॲक्शन येणारच आहे. उपग्रह प्रक्षेपक 2 किंवा अधिक टप्प्याने बनलेले आहे. 2+ म्हणजेच 2 किंवा अधिक. आता प्रत्येक टप्प्यात इंधन व इंजिन ही प्रक्षेपकापासून मुक्त होत जाते. पृथ्वी गुरुत्वीय बलातून मुक्त करून अवकाशात अंतराळयान पाठवताना उपग्रह प्रक्षेपण किमान गती प्रति सेकंद 11.2 किमी इतकी आवश्यक असते. आता चंद्रमोहीम पहिले चंद्रयान रशियाने लुना 2 प्रक्षेपण 14 सप्टेंबर 1959 ला केलं होतं. आणि भारतीय उपग्रह प्रणालीचं इनसॅट, जीसॅट, हवामान, दूरसंचार, दूरचित्रवाणी, इंटरनेट
इडूसॅट हे पडलं होतं एक्झामला. इडूसॅट राज्य आपलं कंबाईनची एक्झामला आले असतात. इडूसॅट हे शिक्षण क्षेत्रासाठी, IRS हे आपत्ती व्यवस्थापन, नैसर्गिक संधानाचे नियंत्रण व व्यवस्थापन आणि IRNSS पृथ्वीवरील कोणत्याही भौगोलिक स्थानाचे अक्षरेखांश अचूक निश्चित आहे. अचूक म्हणजेच योग्य. आता हे सगळे IMP आहेत. आधुनिक भौतिकशास्त्र संकीर्ण आढावा म्हणजेच काय, सध्याचे अफेअर्स, करंट अफेअर्स. आता कॅथोड किरण म्हणजे कॅथोड रेज. आता कॅथोड किरणाचा गुणधर्म काय, कॅथोड किरण सरळ रेषेत जातात, स्ट्रेट. कॅथोड स्ट्रेट असतात. ॲनोड वाकडे असतात. ॲनोड नावाचे लेकरं वाकडे असतात. कॅथोड नावाचे सरळ रेषेत जातात. कॅथोड किरणाचे विद्युत क्षेत्रामुळे तसेच चुंबकीय क्षेत्रामुळे विचलन घडून येते. आता वायूमधून कॅथोड किरण जाताना वायूचे आयन होते. काही पदार्थ कॅथोड किरणामुळे प्रतिदीप्त होऊन चमकू लागतात आणि ते छायांचित्रण काचेवर कॅथोड किरणाचा परिणाम होतो. कॅथोड किरणाचा उपयोग. कॅथोड किरणामुळे पदार्थात प्रतिदीप्त निर्माण होते व या गुणधर्माचा वापर कॅथोड किरण ऑसिलोस्कोप म्हणजेच काय, CRO व संगणक पडदा या ठिकाणी केला जातो. CRO कॅथोडचा ऑसिलोस्कोप चा उपयोग दिष्टधारा, प्रत्यावर्तित धारा, विभव, वारंवारिता इत्यादी मापनासाठी करतात. दूरचित्रवाणी, चित्रनलिका, टीव्ही पिक्चर ट्यूब म्हणजेच प्रत्यक्ष कॅथोड किरणाच्या नलिकाचा असतात. आता टीव्ही कॅथोड किरणामुळे शल्कामुळे त्याच्यावर चित्र दिसते व क्ष किरणाची निर्मिती कॅथोड किरणापासून करतात. क्ष किरण म्हणजेच एक्स-रे. आता एक्स किरण म्हणजेच अतिसूक्ष्म तरंग लांबीचे विद्युत चुंबकीय तरंग. आता अतिसूक्ष्म तरंगामुळे क्ष किरण एक्स-रेज अदृश्य असतात, म्हणजे ते आता बघावं लागतं लाईटला धरून, भाग उजेडून धरून बघावं लागते. प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम क्ष किरणाही लागू पडते, एक्स-रेला लागू पडते. आता एक्स-रेचा वेग प्रकाशाच्या वेगा इतका असतो. लाईट एवढा असतो त्याचा स्पीड. आता विद्युत तथा चुंबकीय क्षेत्रात एक्स-रेचा परिणाम होत नाही, म्हणजे एक्स-रेचा परिणाम होत नाही. आता छायांकित काचेवर एक्स-रेचा परिणाम होतो, काचावर वगैरे. वायूमधून एक्स-रे जाताना वायूचे आयनन होते. आता एक्स-रेच्या भेद क्षमता प्रचंड आहे. लाकूड, धातू, पातळ पत्रा, कातडी, मांसल भाग यांच्या भेदून ते आरपार जाऊ शकतात, म्हणजेच मात्र हाडं, लोखंड, शिशे याला भेदू शकत नाहीत. म्हणून माणसाच्या हाडं ॲज इट इज दिसतात, फक्त कातडीच्या मधून जाऊन फोटो निघत असते एक्स-रेची. आता झिंक, सल्फाइड, बेरियम, प्लॅटिनियम हे प्रतिदीप्तशील पदार्थ क्ष किरणामुळे प्रतिदीप्त होतात. क्ष किरणाचे उपयोग वैद्यकीय क्षेत्रात शरीरातील घातक पेशी म्हणजेच हार्मफुल अब्रूड ट्यूमर्स नष्ट करण्यासाठी केला जातो. म्हणजे आता नष्ट करण्यासाठी केला जातो. मोडलेल्या हाडाचा शोध येते. मोडलेल्या हाडाचा शोध घेण्यासाठी व दात, फुफ्फुस, मूत्रपिंड या रोगाचे निदान करण्यासाठी केला जातो. आता क्ष किरण म्हणजे एक्स-रे, कॉम्प्युटर टोमोग्राफी म्हणजेच काय, तंत्राने विविध कोनामधून मेंदूच्या पेशीची प्रतिमा मिळवता येते आणि शरीरांतर्गत लपलेल्या पदार्थाचा शोध क्ष किरण प्रकाश चित्र साहाय्याने घेता येते. औद्योगिक क्षेत्रात उपयोग. आता स्फटिकामधील अणुसंचार अभ्यास क्ष किरण द्वारे केला जातो. आता ओतीव धातू कामातील तडे शोधण्यासाठी किंवा अस्सल हिरे, कृत्रिम हिरे यामधील फरक ओळखण्यासाठी क्ष किरण एक्स-रेचा यूज केला जातो. त्याच्यावर कळते असली नकली हिरे. किरणोत्सारी समस्थानिकाचे उपयोग म्हणजेच काय, औद्योगिक क्षेत्रात उपयोग. गॅमा किरणाच्या साहाय्याने बिडाच्या वस्तूचा लोखंडी वितळ जोड यामधील भेगा शोधता येतात. आणि नंतर रेडिओग्राफी, कॅमेरामधल्या कोबाल्ट 60, इरिडियम 192
समस्थानिकेचा वापर करून धूमकेमातील दोष शोधले जातात. ॲल्युमिनियम, प्लास्टिक, लोखंड या पात्राची जाडी, घनता, पातळ म्हणजेच त्याची साईज, व्हॉल्यूम, थिकनेस वगैरे असं मापन केले जाते. आता किरणोत्सर्ग दीप्ती म्हणजेच काय, HID हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज. हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज म्हणजे दिव्यामध्ये क्रिप्टॉन 85 वापरले जातात आणि त्यामुळे काय होते, एक्सर युनिटमध्ये बीटा किरणाचा स्रोत म्हणून प्रोमेथियम 147 चे समस्थानिक वापरतात. आता सेरेनियम वस्तूचा रंग देण्यासाठी युरेनियम ऑक्साईडचा वापर केला जात असे. वैद्यकीय क्षेत्रात उपयोग, शरीरातील लहान ट्यूमर शोधण्यासाठी ऑर्सेनिक 74 चा वापर करतात. मेंदूमध्ये ट्यूमर झाले का नाही ह्याचं ओळखण्यासाठी त्यावर उपचारासाठी बोरॅनियम 10, आयोडीन 131, कोबाल्ट 60 चा वापर केला जाते. आणि हाडाच्या कर्करोगाचा उपचार म्हणजे स्ट्रॅशियम 89, 90 आणि समरियम 153, SM आणि रेडियम 223 आणि पॉलिसायथेमिया म्हणजे या विकारात रक्तातील RBC रेड ब्लड सेल्स आता हे प्रमाण वाढते व फॉस्फरस 32 चा उपचार केला जातो. आता हायपरथायरॉइडिझम म्हणजेच काय, हायपरथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइड ग्रंथामधून इथं गळ्याच्या इथं असते थायरॉइड. आता इथं अतिरिक्त प्रमाणात थायरॉइडचे हार्मोनियम स्त्रवल्यामुळे रोध उद्भवतात. त्यामुळे गलग्रंथी थायरॉइड मोठी होणे म्हणजेच हे मोठं होणं, गळा वगैरे मोठं होणं, शरीर वाढणं, झोप न येणे, भूक लागून देखील वजनात घट येणे व विकार उद्भवतात. हायपरथायरॉइड म्हणजेच उपचारासाठी आयोडीन 123 चा वापर, फॉस्फरस 32 व आयोडीन 131 याचा उपयोग लोहित रक्तकणिकाच्या संख्या मोजण्यासाठी केला जातो व जीवनद्रव्याचं घटक निश्चित करण्यासाठी, शरीरातील पाण्याचे प्रमाण व मोजण्यासाठी अनुरेखक TRC ट्राकार म्हणून फॉस्फरस 32 चा वापर व अर्बुदाचा ट्यूमर शोध घेण्यासाठी केला जाते. ह्याचा कृषी क्षेत्रातील किरणोत्सारी समस्थानिकाचे उपयोग म्हणजे वनस्पती खताचा होणारा परिणाम अभ्यासणे किंवा जनुकीय उत्पन्न म्हणजे जेनेटिक म्युटेशन साहाय्याने वनस्पतीचे नवीन प्रजातीचा विकास घडून आणणे. कांदे, बटाटे मोड येऊ नये म्हणून त्याला कोबाल्ट 60 यूज केलं जाते आणि गामा किरणाचा मारा दिला जाते. पिकावरील शोधनात अनुरेखा म्हणून स्ट्रॅशियम 90 चा वापर करतात व बियावर किरणोत्सार मारा करून त्यामध्ये जनुकीय गुणसूत्रीय बदल केले जातात. त्यामुळे रोपाची जलद वाढ होऊ नये व त्याचा उत्पन्न मिळते. असं ते करतात त्यांनी, जो रोपाची जलद वाढ होऊन त्याला लगेच उत्पन्न जास्त भेटणार. अन्न परीक्षणात कोबाल्ट 60 चा वापर केला जातो. अन्नाचं जर तुम्हाला टेस्टिंग करायचे, कोबाल्ट 60 टाकायचं, कळते खरं काय खोटं काय. पुराण वस्तूचे वय ओळखण्यासाठी कार्बन डेटिंग म्हणजेच कार्बन 14 समस्थानिकाच्या साहाय्याने प्राचीन अवशेष वय शोधले जाते व यास कार्बन वयमापन कार्बन डेटिंग म्हणतात. आणि नायट्रोजन अणूवर नायट्रोजनचा मारा असतात कार्बन 14 किरणोत्सारी समस्थानिक तयार होते व प्राणी अथवा वनस्पती मृत झाल्या क्षणापासून C14 चा ऱ्हास सुरू होतो. कार्बन डेटिंग पद्धती एखाद्या प्राणी किंवा वनस्पती मृत झाल्यावर C14 किंवा 12C असल्यास गुणोत्तरावरून काढता येते. या पद्धतीने प्राणी हस्तलिखितांचा कालावधी निश्चित करता येतो. व युरॅनियम डेटिंग हे पृथ्वीचे वय निश्चित करण्यासाठी युरॅनियम डेटिंग. आणि लेझर किरण कशासाठी, लेझरचं फुल फॉर्म काय, लाईट अँप्लिफिकेशन बाय सिम्युलेशन इमिशन ऑफ रेडिएशन. काय डबल फुल फॉर्म, लाईट अँप्लिफिकेशन बाय सिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. लेझर मराठी भाषेत उत्तेजित प्रारण विसर्जनातून प्रकाशाचे साधलेले विवर्तन म्हणजे असा अर्थ लावता येतो. आणि लेझरचा शोध
थिओडर हेराल्ड मॅनन यांनी 1960 मध्ये लेसरचा शोध लावला होता. लेसरचे गुणधर्म काय? लेझरच्या किरणामुळे प्रकाशाचे विवर्धनातून साधले जातात आणि हे किरण प्रसरत नाहीत आणि ते एकवटलेल्या स्वरूपात मार्गक्रमण करतात. लेझर किरणाची तरंगलांबी एकसारखी असते आणि लेझरची अंगी प्रचंड ऊर्जा एकवटलेली असते. लेझर तंत्राचे व्यावहारिक उपयोग. वैद्यकीय क्षेत्रातील उपयोग म्हणजे कान, डोळा, मेंदू इत्यादी जे नाजूक असतात त्याच्यावर लेझरचा किरणाचा व अवजड शस्त्रक्रिया लेझरच्या साहाय्याने सरळ पार पाडता येते. मानवी डोळ्यातील सुटलेल्या रेटिनाचे दृष्टिपटल व दूषित रक्तवाहिन्या नष्ट करण्यासाठी व लेझरच्या साहाय्याने शरीरातील रोगग्रस्त भाग रक्त न सांडता काढून टाकला जातो. व औद्योगिक क्षेत्रातील उपयोग. धातूची शुद्धता तपासण्यासाठी, लोखंडाचा जाड पात्रा कापण्यासाठी व हिऱ्याची सर्वात कठीण धातू छिद्र पाडणे त्यासाठी आणि किरणाचा मालाच्या दुकानात वस्तूची किंमत तपासणे व धातू जोडकाम व त्याची कटाई इत्यादी कार्यात लेझरचा वापर केला जातो. ग्रामोफोनच्या तबकडीवर लेझर तंत्राचा ध्वनिमुद्रण व चित्रमुद्रण केले जाते. दूरग्रहामधील प्रचंड अंतर लेझर तंत्राच्या आधारे मोजता येते व अचूक भूमापनासाठी लेझरचा यूज केला जातो. व एक्स-रे लेझर अतिशय संहारक असल्याने युद्धात उपयोग केला जातो. एक्स-रे लेझर. तंतुप्रकाशिक तथा काच तंतु तंत्रज्ञान. फायबर ऑप्टिक्स. काचेपेक्षा बारीक काचेचे तंतुप्रकाश किरण दूरवर पाठवण्याचे तंत्रज्ञान म्हणजेच काच तंतु आहे आणि लेझर तंत्रज्ञानाच्या जोडीला सध्या काच तंतु तंत्रज्ञान जोडणी दिली जाते. व फायबर ऑप्टिक्सचा उपयोग. अग्रदर्शिक हे वैद्यकीय उपकरण काच तंतु तंत्राद्वारे आधारित आहे. हे उपकरण शरीराच्या अंतर्भागात घालून त्याद्वारे श्वसननलिका, ब्रीदिंग, पोट, आतडी, गर्भाशय व यातील सूक्ष्म अवयव निश्चित करता येते. काच तंतू लेझर किरण पाठवून त्या एकाच काच तंतूद्वारे हजारो दूरध्वनी जोडता येतात व संदेशवहनासाठी लेझर शल्काचा प्रकाशीय तंतूमधून पाठवतात आणि केमिकल लेझरचा उपयोग करून लेझर शो साठी यूज केले जाते. मेसर काय असते? आइन्स्टाईनने 1917 साली सूक्ष्म लहरीचा वापर करून मेसर किरणाचा निर्माण केला होता. मायक्रो अँप्लिफिकेशन बाय सिम्युलेटेड इमिशन ऑफ मायक्रोवेव्ह. फक्त एम ला मायक्रोवेव्ह यूज केले. लेझरला एल म्हणजे लाईट होतं, इथे एम म्हणजे मायक्रोवेव्ह. मेसर किरणाचा उपयोग आण्विक घड्याळीमध्ये, रेडिओ टेलिस्कोपमध्ये सूक्ष्म लहरी तरंगाच्या स्वरूपात यूज केला जातो. नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे मराठी यांच्या अब्जाशी तंत्रज्ञान असा उल्लेख केलेला आहे. आणि नॅनो टेक्नॉलॉजी ही नॅनो तंत्रज्ञान हे नव्या सहस्त्रकातील अतिशय प्रगत वेगवान तंत्रज्ञान आहे. त्याचं स्वरूप काय? एक किंवा अधिक अणू अथवा रेणूंमधील रचना वापरून अतिसूक्ष्म नवे पदार्थ, आकार अथवा उपकरणे तयार करणे व त्याचा तंत्रज्ञान म्हणजेच नॅनो टेक्नॉलॉजी. नॅनो प्रक्रियेद्वारे स्कॅनिंग टेक्निकल मायक्रोस्कोप म्हणजे एसटीएम, स्कॅनिंग टेक्निकल मायक्रोस्कोप आणि हे ॲटॉमिक फोर्स मायक्रोस्कोप म्हणजेच एएफएम उपकरणे वापरले जातात. 1 नॅनोमीटर म्हणजे 1 मीटरचा अब्ज भाग होय. आता या अब्जाची तंत्रज्ञान असे म्हटले जाते. अब्जाशी आकाराच्या पदार्थाचे गुणधर्म व त्याच्या मूळ पदार्थाच्या गुणधर्मापेक्षा भिन्न असतात व या तत्वावर वापरून नॅनो तंत्राद्वारे मूळ पदार्थाचे सूक्ष्म दर्जाचे जबूत उपकरणे बनवता येतात. इटलीमध्ये रोम शहरातील तंत्रज्ञाने 1600 वर्षापूर्वी नॅनो तंत्रज्ञानाचा ज्ञात असावे असे अंदाज आहे. आता प्रामुख्याने भौतिक राशी एमकेएस, सीजीएस, एसआय युनिटचे एकक. आता भौतिक राशीमध्ये चाल म्हणजे स्पीड, वेलोसिटी,
स्पीड वेलॉसिटी कशामध्ये मोजतात? मीटर पर सेकंड, सेंटीमीटर पर सेकंड, ml/1 t⁻⁻1. त्वरण म्हणजेच काय? ॲक्सिलरेशन म्हणजे मीटर पर सेकंड, सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर पर सेकंड स्क्वेअर, ml/1 t⁻². बल म्हणजे फोर्स, न्यूटन, डाईन, पुढं काही नाही. संवेग म्हणजे इम्पल्स, म्हणजे केजी मीटर पर सेकंड, ग्राम सेंटीमीटर पर सेकंड, m⁻1 l⁻1 t⁻⁻1. कार्य म्हणजे वर्क, जूल मध्ये मोजलं जातं. अर्ग मध्ये m⁻1 l⁻2 t⁻². शक्ती म्हणजे पॉवर, जूल पर सेकंड, वॅट आणि अर्ग पर सेकंड. घनता म्हणजेच डेन्सिटी, म्हणजे केजी पर मीटर क्यूब, ग्राम पर सेंटीमीटर क्यूब, m⁻1 l⁻3 t⁻3. आता पृष्ठीय ताण म्हणजे सरफेस टेन्शन, केजी पर सेकंड स्क्वेअर, ग्राम पर सेकंड स्क्वेअर, m⁻1 l t⁻². दुर्बीणचे प्रकार. आता परावर्तित दुर्बीण म्हणजे रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप, यामध्ये अंतर्वक्र आरसे वापरतात. उदाहरणार्थ न्यूटन पद्धतीने, कॅसेग्रेन पद्धतीने दुर्बीण वापरतात. भारतातील आशियातील सर्वात मोठी परावर्तक दुर्बीण उत्तराखंड मधील नैनीताल येथील आर्यभट्ट प्रेक्षण विज्ञान शोधक संस्थाने ARIES या संस्थेने तयार केलेले 3.60 मीटर व्यासी देवस्थळ येथे दुर्बीण ही भारतातील आशियातील सर्वात मोठी परावर्तक दुर्बीण आहे. आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशन सायन्स. 30 मार्च 2016 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मायकल यांच्या हस्ते बेल्जियम येथून या दुर्बीणीचे उद्घाटन झाले आहे. आणि भारत, रशिया, बेल्जियम या संयुक्त प्रकल्प बेल्जियम ॲडव्हान्स मेकॅनिकल ऑप्टिकल सिस्टीम AMOS संस्थेचे सहाय्यक दुर्बिणीचे अभयारण्यात आली. आता रेडिओ दुर्बीण म्हणजे रेडिओ टेलिस्कोप काय? दुर्बीणचे पॅराबोलॉइड आकाराच्या डिशपासून बनवतात. म्हणजेच काय? भारतातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण म्हणजे जेट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप, नारायणराव गाव येथे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, 1995. GMRT या महाकाय रेडिओ दुर्बिणीचे उभारण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स म्हणजे या संस्थाची जी निर्माण केलेली आहे. आणि रचना काय? GMRT 45 मीटर व्यास, 30 पॅराबोला आणि आकाराच्या दुर्बिणीचे समूह आहे आणि 25 किलोमीटर क्षेत्राचा विस्तार आहे. आणि सूर्यमाला, सौर वारे, संपदक ताऱ्यांदरम्यान हायड्रोजन ढगाचा अभ्यास दुर्बिणीद्वारे केला जातो. अवकाशातील दुर्बीण टेलिस्कोप इन स्पेस. हबल दुर्बीण हबल टेलिस्कोप, व्यास 94 इंच. अमेरिकेचे नासा, द नॅशनल एरोनॉटिकल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि संस्था 1990 च्या दृश्य प्रकाश दुर्बिणीचे यशस्वी प्रक्षेपण केले. अमेरिकन अवकाशवीर एडविन हबल या दुर्बिणीस देण्यात आले आहे. पृथ्वीवर 539 उंचीवर ही दुर्बीण असूनही पृथ्वी प्रदक्षिणा घालते. आता चंद्र किरण दुर्बीण म्हणजे चंद्र एक्स-रे ऑब्झर्वेशन म्हणजे 23 जुलै 1999 रोजी नासाने STS-93 मोहीमेद्वारे चंद्र दुर्बीण अवकाशात सोडली. किरण ग्रहण करून त्याचे स्रोत अभ्यास करणे यामागील उद्देश आहे. चंद्र हे नाव भारतीय वैज्ञानिक सुब्रमण्यम चंद्रशेखर यांच्या सन्मानार्थ देण्यात आले आहे. प्रामुख्याने भौतिक संज्ञा व त्यांचे एकक. भौतिक संज्ञा वारंवारिता हर्ट्झमध्ये मोजली जाते. अनुदिप्त तीव्रता कॅन्डेला आणि विभवांतर व्होल्ट. विद्युतधारा अँपिअर. विशिष्ट रोध ओहम मीटर. विस्कॉसिटी पास्कल सेकंद. दीपम मीटर कॅन्डल. भिंगाची शक्ती डायोप्टर. विद्युत प्रभार कूलम. विद्युतरोध ओहम. विद्युत तीव्रता डेसिबल. वजन न्यूटन.
पुण्याच्या COP संस्थाने विद्यार्थ्यांनी बनवलेले स्वयं 1 किलोची वजनाचा उपग्रह पृष्ठभागापासून 515 किलोमीटर उंचावर कार्य करत आहे आणि ते 22 जून 2016 प्रक्षेपण. महत्त्वाचे शास्त्रीय शोध व संशोधन. क्ष किरणाचा शोध रोई टंग. नायट्रोजन डायनियल रुदरफोर्ड. वैश्विक किरण होमी भाभा. लेझर किरण चार्ल्स टोन्स. दूरदर्शन JH बेअर्ड. इलेक्ट्रॉनिक संगणक एखर्ट मॅचर. वायुभार मापक टॅरी-चेल. रडार टेलर यंग. विमान रायडर बंधू. विद्युत दिवा एडिसन. किरणोत्सार हेरी बेकर केरेले. डिझेल इंजिन रुडॉल्फ डिझेल. डिझेल नाव आहे म्हणजे डिझेल. सापेक्षता सिद्धांत आइन्स्टाईन E=mc². अंधासाठी ब्रेल. लुईस ब्रेल. संगणकाचा माऊस यंग्स बर्ट आणि लेझर प्रिंटर गॅरी स्टॅर्कवेदर. ऑक्सिजन प्राणवायू प्रिस्टले. क्लोरोफॉर्म सिम्पस हॅरिसन. टाइपरायटर शोलस. तारायंत्र सॅम्युएल मोर्स. लिफ्ट उद्वाहक ओटिस. चलचित्र एडिसन. थर्मामीटर गॅलिलिओ. रेडिओ मार्कोनी. रेफ्रिजरेटर पार्किन्स. ग्रामोफोन एडिसन. आगबोट फुलटन. शॉर्ट हँड पिटमन. पाणबुडी जॉन हॅल्डन. भूमिती युक्लिडन. गुगल लॅरी पेज. सर्जेई ब्रिन. LED निक हॅलोन्याक. शोध लावणारा CO2 रॉन हेल्मॅड. फॉस्फरसचा ब्रेड. स्टेथोस्कोपचा लायनेक. टेलिफोनचा अलेक्झांडर बेल. संगणकाचा व्हॅन बुश शॉल. विद्युतजनित्री मायकेल. रिव्हॉल्वर कोल्ट. वाफेचे इंजिन जेम्स वॅट. हेलिकॉप्टर सिकोर्सी. सेफ्टी क्लॅम्प हम्फ्रे डेव्ही. न्यूमॅटिक टायर जॉन डनलॅप. गुरुत्वाकर्षण न्यूटन. भूखंडाचा सिद्धांत अल्फ्रेड वेगनर. झेरॉक्स मशीन चीस्टर कार्लसन. विविध भौतिक राशी व त्यांचे परिणाम. प्रकाशाचा चाल 3×10⁸ मीटर/सेकंद असते. 1 न्यूटन =10⁵ डाइन असते. 1 इलेक्ट्रॉनचा प्रभार 1.6 × 10⁻90 क्युलॉम असते. बाष्पाचा अप्रकाट उष्णता म्हणजे 540 कॅलरीज/ग्राम असते. पाण्याची विशिष्ट उष्णताधारकता 1 किलोकॅलरीज kg/°C असते. एक प्रकाश वर्ष म्हणजे काय? 9.6 × 1012 किमी असते. 1 ज्यूल्स म्हणजे 10⁷ अर्ग असते. 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट असते. 1 कुलम म्हणजे 6.3 10⁻18 इलेक्ट्रॉनचा प्रभार असते. बर्फाच्या द्रवाचा अप्रकाट उष्णता 80 कॅलरीज/ग्राम असते. भौतिक उपकरणे व त्याचा उपयोग. मॅनोमीटर कशासाठी असते? दाबातील बदल दर्शवण्यासाठी. बॅरोमीटर कशासाठी असते? वातावरणासाठी. खगोलीय ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप ग्रह तारा अभ्यासासाठी. दूरदर्शक टेलिस्कोप दूरची वस्तू स्पष्ट विशालित स्वरूपात पाहण्यासाठी. संयुक्त सूक्ष्मदर्शक रक्तकणिकांचा सजीव पेशी जीवाणू इत्यादी साठी उपयोग केला जातो.